दाभोळ वीज प्रकल्पावरील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीवर जप्तीची कारवाई होणार. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला असून जमीन आणि इमारत कराच्या थकबाकीवरून अंजनवेल, वेल्दूर आणि रानवे या 3 ग्रामपंचायतींनी रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात थेट जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीसह जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनालाही अधिकृत नोटीस देण्यात आली आहे. 2019 पासून आयजीपीएल कंपनीने अंजनवेल ग्रामपंचायत, रानवी ग्रामपंचायत आणि वेल्दूर ग्रामपंचायत यातील कोणत्याही ग्रामपंचायतीला 1 रुपयाही कर भरलेला नाही. यासंबंधी वारंवार कंपनीकडे कराची मागणी करून सुद्धा कंपनीने कराची रक्कम न भरल्यामुळे ही कारवाई आम्ही करत असल्याचं ग्रामपंचायत प्रशासनानं सांगितलं. गावामध्ये होणारी विकास कामे ही मागील कित्येक वर्षापासून स्थगित आहेत. यामुळे या संदर्भात ग्रामपंचायत अधिनियमानुसार आम्ही सदर कंपनीला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जप्तीची नोटीस बजावली आहे, असंही सांगण्यात आलं. दरम्यान या प्रस्तावित जप्तीच्या कारवाईवर कंपनीची भूमिका काय असेल आणि 28 जुलैपूर्वी तोडगा निघतो का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्युरो रिपोर्ट संदेश कदमसह दैनिक सूर्योदय, गुहागर. नमस्कार. आज जप्तीविषयी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यासाठी अंजनवेल 2,92,71,666, वेल्दूर 63,41,4192 आणि रानवी 72,46,449 एकूण 4,28,59,307 अशी थकीत कराची रक्कम 2021-22, या थकीत कराची रक्कम आम्ही वसूल करण्यासाठी आज जप्तीची प्रोसिजर करणार आहोत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार जिल्हा परिषदेने जे आदेश दिले त्या आदेशानुसार आम्ही ही जप्तीची प्रोसिजर वसूल करण्याची करत आहोत. त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही किंवा त्यांचा कोणताही कंपनी बंद पडावा असा मुख्य हेतू नाही. एकूण ग्रामपंचायतीने मिळून 4,28,59,307 रुपये बाकी आहेत. 2021-22, 22-23 या 2 वर्षाची कराची रक्कम आहे. जप्तीची वेळ येण्याचं कारण असं आहे, आपण वारंवार जी काही ग्रामपंचायतची अधिनियमाप्रमाणे जे प्रोसिजर असे बिल बजावणे, मागणी हुकूम देणे, ह्या सर्व प्रोसिजर केलेल्या आहेत. तसंच जरी कंपनी आता हायकोर्टमध्ये अपीलात गेलेली असली तरी कोणत्याही प्रकारची आपल्याला स्थगिती आलेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला ग्रामपंचायतला ते जप्तीचे अधिकार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आदेशांचा आम्ही मान राखून ते जप्तीची कारवाई करत आहोत. पोलीस संरक्षण आम्ही मागवलेलं आहे. त्याच्यासाठीचे सर्व पत्रव्यवहार झालेले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, गुहागर उपनिरीक्षक वगैरे सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. जप्तीबाबत पालकमंत्री असेल किंवा स्थानिक आमदार असतील किंवा राज्य लेवलवर चर्चा पालकमंत्र्यांशी चर्चा झालेली नाही, पण आमदार साहेबांशी आमची ह्या संदर्भात चर्चा झालेली आहे. आपण जिल्हा परिषद मधून उपअभियंता त्यासाठी मागवलेले आहेत. त्यांच्या त्या वस्तूच्या किंवा मालमत्तेच्या त्याची जी काही किंमत निघेल त्या गोष्टीला आपण सील करणार. त्याच्यानंतर आपण त्यांना थोडा अवधी देणार. जर रक्कम भरण्यासाठी थोडाफार जो नियमाप्रमाणे जो कालावधी दिला जातो तो दिला जाईल. अशा प्रकारे जप्तीची कारवाई केली जाईल. नेमकी जप्तीची प्रोसिजर ही 28 जुलै 2026 ला आपण करणार आहोत आणि त्याची प्रोसिजर आता बैठका घेणं, पत्रव्यवहार करणं ते आता आमचं प्रोसिजर चालू आहे. 3 ग्रामपंचायती मिळून एकत्रच करणार आहोत. ज्या त्या ग्रामपंचायतच्या मूल्यांकनानुसार अभियंता यांच्याकडून त्या इमारतीचं मूल्यांकन करून आम्ही करणार आहोत. एकूण अशी आता अंजनवेल ग्रामपंचायतीचं म्हणालात तर व्यायामशाळा, MSCIT सेंटर, सफाई कर्मचारी, सर्व अंगणवाड्यांना सफाई कर्मचारी, कराटे प्रशिक्षक, आणखी क्रीडा प्रशिक्षक अशा अनेक उपक्रम ठप्प झाले.